तुम्हाला जसं बोललो होतं ना की जागोजागी ह्या रांगोळ्या काढलेल्या आहेत, तर आता हे रांगोळीवाले गेले पुढे, मग आता त्यांची रांगोळी काढली आहे बघू शकता तुम्ही. बाबा का बुलावा, पायी हळूहळू चला, मुकाने साईराम बोला. मस्त टॅक्सी सजवले. तेव्हा आणखीन एक आपल्याला रांगोळी पाहायला मिळाली. सुस्वागतम. आलो आहे माटुंग्याला. हा माटुंग्याचं गार्डन आहे, त्या बाजूला आता इथे ही रांगोळी काढली आहे. हे वा आणखीन एक रांगोळी तिथे, हे तिकडे तनिष्काला उभं करतोय. वा किती मोठी रांगोळी अंदाज येईल तुम्हाला. त्याला ना एकदम पळवत आणला मी, एकदम जबरदस्त तनिष्का दमली, कारण मला जिथे रांगोळी लोक काढतात ना ते दाखवत होतं. एक नंबर क्रिएटिव्हिटी. आणि रांगोळी बघितलं तर एक असं गाडी आहे त्या ओमनीमध्ये संपूर्ण हे कलर आहे. वा साई चौक. दरवर्षी रांगोळी वगैरे मस्त असते, आणि त्यासाठी मी धावत आलो पालखीच्या पुढे की आम्हाला हे काढताना मिळाली पाहिजे. तर हा सर हां छान छान मस्त आहे. पालखी येईपर्यंत त्याच्या आधी ही रांगोळी कडून पुढे जायचं असतं. सर्वात मोठं हा जो टास्क आहे असा बघू शकता तुम्ही. आता हे कलिंगड वाटप चालू आहे. ओम साईराम. पाहू शकता आता आपण इथे आलेलो आहे चुनापट्टी स्टेशनला. इथून आता ही पटरी क्रॉस करून पालखी इकडे येणार. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज परब्रह्म श्री साईराम साईराम साईराम. मनुष्याने आता कांदा पोहे घेतलेत, थंडा मँगो. आम्ही आता आलेलो चुनापट्टीला. इकडे आता कांदा पोहे घेतले. साईरथ साई सेवक मंडळ दादर 2025चा हा साईरथ बघू शकता. समोरून इकडून पालखी येणार आहे आता साई सेवक मंडळाची. तर मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे साई सेवक मंडळ आज साई पालखी सोहळ्यामध्ये. पण संपूर्ण तुम्ही व्हिडिओ बघितला नसाल तर नक्की बघा. आपल्या व्हिडिओ डिस्क्रिप्शन त्याची लिंक आहे. आता आपण पार्ट 2 बनवतोय. आता ही पालखी जो निघणार त्यावेळेस चुनापट्टीपर्यंत आहेत, आणि जागोजागी पालखीचं रांगोळी काढून तिथे स्वागत केलं जातं. तिथे संपूर्ण पाहणार आपण पार्ट 2 मध्ये. तर संपूर्ण व्हिडिओ पूर्ण बघा. आता आपण थोडा पालखी घेऊया, आणि त्याबरोबर साईबाबांची प्रतिमा आहे. बरं जी पालखी निघते तर स्वागत त्याचा प्रत्येक ठिकाणी होतं ते संपूर्ण पाहणार आहोत. चला. ओम साईराम. आता आपण बघतोय निशाणी आणि अब्दगिरी आहे पालखीच्या पुढे. याच्या मागे पालखी आहे बाबांची. काय पडते गर्दी आहे खूप. नको खूप गर्दी आहे. भजनी मंडळ भजनी मंडळ आहे. 10 दिवस यांचं भजन असतं पालखीमध्ये. आता थोडंच आपलं पालखी पाहायला मिळेल. नंतर आपण जाणार आहोत पुढे, जिथे रांगोळी वगैरे काढतात ना तिथे जाणार पुढे आपण.
तुम्हाला जसं बोललो होतं ना की जागोजागी ह्या रांगोळ्या काढलेल्या आहेत, तर आता हे रांगोळीवाले गेले पुढे, मग आता त्यांची ही रांगोळी काढलेली आहे, बघू शकता तुम्ही. जबरदस्त. तनिष्का फुल मजा घेते एकदम. पहिल्यांदा झाली आणि तिचे पायावर पण दुखायला लागले ना. जरा पुढे आता ते ॲक्च्युली काय हे जे रांगोळीवाले आहेत ना ते खूप पुढे येतात, कारण त्यांना खूप लवकर जाऊन पुढे ती रांगोळी काढायला लागते, कारण पालखी पण फास्टमध्ये येत असते, निशाणी पण असते ना पुढे, त्यामुळे पुढे आपण जाऊया पुढे पटकन बघूया. रांगोळी पाहू शकता. बाबा का बुलावा. तुम्हाला बोललो होतं ना की एक काय ना काय क्रिएटिव्हिटी ही रांगोळीमधून पाहायला मिळते. बाबा का बुलावा. चला जाऊया पुढे. खूपसे जे साई पद्धती आहेत ना ते अगदी निशाणी पुढे गेले, त्यामुळे पुढे जातात पालखीच्या, पण निशाणीच्या पुढे कोण नाही जात. पालखी आपल्या मागे आहे. पायी हळूहळू चला, मुकाने साईराम बोला. मस्त टॅक्सी सजवले. तेव्हा आणखीन एक आपल्याला रांगोळी पाहायला मिळाली. सुस्वागतम. हो मस्त आहे. सुस्वागतम. छान. ती पालखी येणार ना, त्या पालखीच्या स्वागतासाठी आणि पालखी याच्यावरून या रांगोळीवरून पुढे होणार, प्रस्थान होणार. आता हा जो आपण जो मार्गस्थ चाललो आहे, ही पालखी आता दादर, माटुंगा, चुनाभट्टी हा मार्ग आता पुढे निघणार आहे. पुढे चला जाऊया पुढे, बघूया अजून काय काय रांगोळ्या पाहायला मिळत आहे. ॲक्च्युली मला आणखीन पुढे जायचं होतं की रांगोळी जे काढतात ना, म्हणजे फास्टमध्ये रांगोळी फेकून ते आपल्याला बघायचं आहे, त्यामुळे आपल्याला थोडं फास्टमध्ये जायचं आहे. आलो आहे माटुंग्याला. हा माटुंग्याचं गार्डन आहे, त्या बाजूला आता इथे ही रांगोळी काढली आहे. हे बघा आणखीन एक रांगोळी. तनिष्काची उभी राहा रांगोळीच्या पुढे तिथे, हे तिकडे तनिष्काला उभं करतोय. वा किती मोठी रांगोळी, अंदाज येईल तुम्हाला. या आपण हे माटुंग्याच्या पुढे आता आपल्याला चुनाभट्टीपर्यंत जायचं आहे. ना एकदम पळवत आणला मी, एकदम जबरदस्त. तनिष्का दमली, कारण माझी जिथे रांगोळी लोक काढतात ना ते दाखवायचं होतं. एक नंबर क्रिएटिव्हिटी मस्त आहे वा. तर त्यासाठी तनिष्काला आम्ही वर धावत आणला आणि तनिष्का पण दमली भरपूर आहे ना. थोडी क्रिएटिव्हिटी. आता ही रांगोळी आपण मगाचपासून बघत आलो, तर हे अशा प्रकारे पालखीच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी रांगोळी काढली आहे. आणि रांगोळी बघितलं तर एक असं गाडी आहे त्या ओमनीमध्ये संपूर्ण हे कलर आहे. हवा आता आपल्याला जागोजागी ह्या रांगोळ्या पाहायला मिळतील. रांगोळ्या बघूया आपण कशी काढतात ते. एक नंबर. रांगोळी सोडण्याची जी पद्धत बघू शकता, आणि प्रत्येक ठिकाणी ना सेम रांगोळी नसते, वेगवेगळ्या रांगोळ्या असतात. तेव्हा भारी टेक्निक काढायची. आता आपण ह्या गाडीबरोबरच असणार आहे, त्यासाठी एवढं धावत आलो. पालखी खूप मागे आहे. हा हे यांचं संपूर्ण जो ग्रुप आहे, आणि हा हे पालखी बरोबर रांगोळी काढतात असे. आपलं साई सेवकचं हे तुमचा ग्रुप वगैरे कसा आहे? साई सेवकचा. दरवर्षी रांगोळी वगैरे मस्त असते, आणि त्यासाठी मी धावत आलो पालखीच्या पुढे की आम्हाला हे काढताना मिळाली पाहिजे. त्यासाठी मस्त खूप छान म्हणजे स्वागतासाठी तुम्ही मस्त रांगोळ्या काढतात. भारी. तर हा ग्रुप हां छान छान मस्त आहे. आता पालखीचं किती वर्ष आहे? जरा एक 30-35 वर्ष असेल ना. म्हणजे मी रांगोळी काढतो ते माझं 13 ते 14 वर्ष. 14 वर्ष आहे तुमचं. ओके. 32 वर्ष आहे ना. ओके. आणि तरी 13-14 वर्षापासून रांगोळी तुम्ही काढताय, ही परंपरा राबताय. बरोबर. मस्त रांगोळी. आपण जाऊया पुढे, आणि असं रांगोळी बघत बघत आपण आता चुनाभट्टीपर्यंत जाणार आहोत. श्री सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की, साई बाबा की, साईनाथ महाराज की, सबका मालिक. याच्यामध्ये पॅच घे, याच्यामध्ये पॅच घे.
पदयात्री जातात पुढे पुढे निशाणी पुढे आहे ना, त्यामुळे सर्व पदयात्री पुढे पुढे जातात. निशाणीच्या मागे असणार, पालखी मागे येते अजून भरपूर. पालखी येईपर्यंत त्याच्या आधी ही रांगोळीकडून पुढे जायचं असतं. सर्वात मोठं हा जो टास्क आहे असा की पालखी जवळ जोपर्यंत लांब आहे तोपर्यंत ही रांगोळी काढून पुढे जायचं. कारण पालखी एकदा जवळ आली त्यानंतर रांगोळी काढता येणार नाही, त्यामुळे त्या स्पीडमध्ये ही रांगोळी काढली जाते. सायनला आणि ठिकठिकाणी बघू शकता अगदी हे पदयात्रेसाठी पाणी वाटप आहे, सरबत वाटप आहे. छान प्रकारे रांगोळी काढली आहे स्वागत पालखीसाठी. आईस्क्रीम आपण आता मगाशी सरबत पिलो मित्रांनो. आता इथे वाटप आहे आईस्क्रीम वाटप. छान रांगोळी काढली इकडे बघा, आणि इकडे आईस्क्रीम वाटप चालू आहे. जाऊया पुढे आता. आपण आलेलो आहे सायनला. सायन डेपोपासून एक 5 मिनिटाच्या अंतरावरती. इकडे पाणी वाटप चालू आहे, आईस्क्रीम वाटप वगैरे चालू आहे इथे. हे बघू शकता तुम्ही. आईस्क्रीम वगैरे घे बघ, हे बघ घे 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 ना. आईस्क्रीम वाटप चालू आहे, घे ना. अरे घे बघ. जा पुढे या. आणि पालखीच्या स्वागतासाठी रांगोळी वगैरे काढलेली आहे. सर्व भक्तांचे हार्दिक स्वागत. हे जोणूचं आईस्क्रीम दुसरं आईस्क्रीम आहे ना, दुसरी आईस्क्रीम आहे. बघू शकता तुम्ही. आता हे कलिंगड वाटप चालू आहे. मगाशी आपण आईस्क्रीम वगैरे पाहिलं, त्यात आईस्क्रीम आणि बरोबर त्याचबरोबर इथे कलिंगड देखील घेत आहेत. काही पदार्थ घेतो ना. आईस्क्रीम वाटप. मित्रांनो सायन आणि पालखीच्या स्वागतासाठी बघू शकता सर्व भक्तगण इथे जमा आहेत. इथे अब्दागिरी आहे, काही पण समोर रथ उभा आहे. खूप ते पदयात्री इकडे गर्दीच गर्दी. केळी वाटप चालू आहे इथे. आपण आता आलेलो आहे सायन डेपोजितून आता सरळ जाणार तुनाभट्टी. हा मेन रोड आहे, पण आता तुनाभट्टी मार्गे म्हणजे तुम्हाला बोललो होतं ना की आपण दादरपासून ते तुनाभट्टीपर्यंतचा संपूर्ण तुम्हाला ब्लॉग दाखवणार आहे. तर आता आपण तुनाभट्टीला पोहोचतो आहे. तर जाऊया पुढे. तनिष्क काशीमधून 6 आईस्क्रीम खाऊन झाले. मी देखील खातो आईस्क्रीम. जागोजागी काही ना काहीतरी वाटप चालूच आहे. म्हणजे ओम साईराम. आपण तुनाभट्टीमध्ये एंटर करतो आहे आणि पालखीच्या स्वागतासाठी बघू शकता नुसतं रांगोळी वगैरे काढलेली आहे. बघा मस्त रांगोळी काढलेली आहे बघा. आणि पालखीच्या स्वागतासाठी सर्वजण उभे आहेत इथे.
रांगोळी ओम साईराम. साईराम. आता तिथे ना भजन चालू आहे, जाऊया. दररोज इथे भजन असतं. आता आपण इकडे आलोय, इथे मस्त थंड वाटप चालू आहे बघा. साईराम साईराम. घे तू. साईराम साईराम. पाणी वाटप चालू आहे आणि इकडे भजन चालू आहे. आपण इकडे बघितलं तिथे हे थंड वाटप आहे, मँगो ज्यूस आहे, पाणी आहे, इकडे मारीचं बिस्किट आणि मस्त इकडे भजन वगैरे चालू आहे बघा. आता आपण आलो आहे चुनापट्टीमध्ये, आतमध्ये आलो आता. माझ्या साईला भेटाया तुम्ही येता का. जाऊया. पाहू शकता आता आपण इथे आलो आहे चुनापट्टी स्टेशनला. इथून आता ही पटरी क्रॉस करून पालखी इकडे येणार. तनिष्का दमले, तनिष्का दमले. हा, थंड आईस्क्रीम सर्व पिऊन ज्यूस वगैरे घेऊन ना पोटवर भरले तनिष्काचं. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साई बाबा की, साईनाथ महाराज की. ओम साई. पण जसं एंटर केलं चुनापट्टीला आता बाहेर पडणार आपण डायरेक्ट सुमन नगरला. खूप ठिकाणी वाटप आहे वा. आता आईस्क्रीम वाटप आहे इकडे. साईराम दादा. साईराम 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 साईराम. इकडे आईस्क्रीम वाटप चालू आहे. आपण जाऊया पुढे. ठिकठिकाणी काही ना काही वाटप तुम्हाला पाहायला मिळेल इथे. जय साईनाथ. पालखीच्या स्वागतासाठी हे बघा मस्त वगैरे सजवलेलं आहे टेबल वगैरे आणि तिथे थोडंसं पालखी येईल. साईनाथ महाराज की. ओम साई. साईनाथ महाराज की. मस्त संपूर्ण महिला वर्ग इथे उभा आहे पालखीच्या स्वागतासाठी. जाऊ पुढे. त्यांनी चार किती आईस्क्रीम आहे. काय बोलते एवढे आईस्क्रीम खाल्ले. मम्मीला नाव सांगणार आता. हो. आणि आणखीन हा आईस्क्रीम खाणार आहे, आणखीन एक आहे हा खाणार आहे. पण तनिष्काने एन्जॉय केला. बघा पुढे आणखी वाटप चालू आहे. कारण का जेवढे साईला पालखी बिघडून जाते, साई सेवक पालखी पण जाते, तर प्रत्येक पालखीसाठी इकडे हे असं वाटप चालू असतं. शिर्डीवाले साई बाबा. पुन्हा पाहू शकता तुम्ही कलिंगड वाटप. साईराम 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 साईराम. ठिकठिकाणी तुम्हाला बघू शकता. म्हणतात ना की पालखीसाठी सेवा प्रत्येक जण करत असतो. येत आहे कलिंगड. कांदा पोहे वाटप. साईराम साईराम साईराम. खूप ठिकाणी कांदा वाटप चालू आहे बघा. मनुष्याने आता कांदा पोहे घेतलेत. थंडा मँगो. आम्ही आता आलेलो चुनापट्टीला. इकडे आता कांदा पोहे घेतले. आता पालखी अशी येईल. मला असं वाटतं आता आपण आता थोडंच निघू चुनापट्टीपर्यंत. आता आपण हा व्लॉग संपवणार आहोत. पालखी आल्यावर निघूया.
आलो तिथे कांदा पोहे वाटप आहे चालू. आता आपण इकडे आला तिकडे बघू शकतो तिथे शिरा वाटप चालू आहे बघा. म्हणजे हे गेलं साईराम बघी साईराम 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 बघा मस्त शिरा बनवला आहे तिखट शिरा साईराम. ठिकठिकाणी असं ना वाटप चालू आहे. सर्व जे साई बघत आहेत नाही साई चौघांना अशी मदत करतात. आता ह्या मार्गेच्या इथून पालखी येतात निघेल आणि इकडून सुमननगरला बाहेर पडणार. आता निष्का पहिल्यांदाच माझ्याबरोबर दादरवरून इकडे पुण्यापट्टीपर्यंत चालत आली. आता आम्ही इथून निघणार आहे चेंबूरला. पहिल्यांदा चालत आली काय सांगितलं एवढा अंतर चालत आली. रांगोळ्या वगैरे बघितल्या मजा आली का? पहिल्यांदाच तिला घेऊन आलो दाखवलं की रांगोळी वगैरे मस्त काढतात पालखी निघते ना. आणि हे जर साई पद्धती चालत जातात खूप मजा असते. तिला घेऊन आलो ना आता खूप मजा. थोडं आरामाला बसलो आम्ही इथे दोघंजण. आता इथून समोरून बाबांची पालखी जाईल रथ वगैरे जाईल मग आपण निघूया नंतर. बस इथं आपला आता शेवट असणार आहे. पण मस्त मजा आली. आणि नंतर रात्रीचा जो हॉल्ट आहे ना तो विक्रोळीला आहे. जमलं तर जाऊ मुश्किल वाटतंय. चला पालखीची वाट बघूया. चुनाभट्टीमध्ये स्वागत. आता आपल्या समोर एक निशाणी गेलेली आहे. आता मागून पालखी येईल बाबांची आणि नंतर मग मागे साईरथ आणि त्या मागे साईबाबांची प्रतिमा मोठी. निशाणीच्या पाठोपाठ दुसरी निशाणी म्हणजे अब्दगिरी आता समोर येते. त्याबरोबर मागे आहे पालखी त्या मागे आहे रथ आणि त्या मागे आहे साईबाबांची मूर्ती. भारी आहे. हा पूर्ण एक शॉट घेणार काय बघण्यासारखं पण आहे एकदम. साईनाथ महाराज जय. आपली तनिष्का पण आली बा. जा पुढे साईराम. पालखी आली. तनिष्का इकडे उभी राहा. ह्या साईडला उभी राहा गर्दी आहे. मध्ये जा. समोर आहे साई रथ. आता जबरदस्त गर्दी. जय साईनाथ. साईनाथ महाराज की जय. साईरथ साई सेवक मंडळ दादर 2025चा हा साईरथ बघू शकता.
श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। पालखी चुनापट्टीवरून आता निघून आता सुमननगर पालखीचा शेवट आपण चुनापट्टीपर्यंत करणार होतो. खूप मजा आली. तर आजचा ब्लॉग इथेच थांबूया. मला आजचा हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, कमेंटमध्ये साईराम लिहायला विसरू नका. भेटूया पुढील नवीन व्हिडिओ. तोपर्यंत ओम साईराम.